जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति जय देव लवती विकराला ब्रह्मांडी माला। माझं नाव चंद्रकांत शिंदे। श्री दत्तसाई मंदिर, श्री दत्तसाई सेवा मंडळ रजिस्टर, अंबोली अंधेरी। आमची 2004ला पालखी चालू झाली। आज हे 21वे वर्ष आहे। आरती नित्यानंद राया सगुणारूपी गोविंद सकलपरस्मै नारायणादि समर्पयामि आणि हा आमचा नुसता प्रवास नसून हा आमचा एक सण आहे आणि या सणाची आतुरता आम्ही 13 जानेवारी पासून ती 22 जानेवारी संपते त्याच्यानंतर ह्याच प्रवासासाठी आमचं पूर्ण 365 दिवस ते आम्ही थांबून ठेवलेले असते। नमस्कार शांती साईनाथाने तुझीच सेवा करू काय जाणे। प्रमुख म्हणून त्यांनी मान्यता दिल्यामुळे मी 13 वर्षापूर्वी सायकल चालू केली। श्री दत्तसाई मंदिर आंबोली हे एक आमचं परिवार आहे आणि या परिवाराच्या प्रमुखांनी 1 वर्षाचं लावलेलं झाड आज 21व्या वर्षापर्यंत पदार्पण करत आहे। पण प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव आहे। बाबा हे असे देव आहे की एखाद्याला भूक लागली तर बाबांना लगेच कळतं की बाबा माझ्या पोराला भूक लागली। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म साई बाबा की। आता जेवण चालू आहे आणि आता जेवण साई प्रसाद तुम्ही बघताय ना, तर काय काय तुम्हाला दाखवतो। अगदी आपण सुरुवातीपासून जाऊया। साईराम मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांढरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा ह्या आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपले नेहमीच ब्लॉग बघत असतात। आज आपण खास आज साई पदयात्रा सोहळा हा तुम्हाला तुमच्या भेटीत घेऊन येतोय। पदयात्रा सोहळ्यामधला हा जो अनुभव आहे तो आपण प्रत्येक वेळी तुम्हाला दाखवलेला आहे। तर आता आपल्या पालखीचा हा 4था दिवस आहे आणि आपली पालखी आज आपण इथं थांबलेलं आहे। घाटन देवीच्या पुढे आपला नाश्ता होता आणि आपली पालखी पुढे प्रस्थान झालेलं आहे। अगदी आपल्या बोटीमध्ये पुढे जेवणाचा थांबा आहे। पण आपल्याबरोबर दत्तसाई सेवा मंडळ, दत्तसाई सेवा मंदिर अंधेरीमधील पालखी आपल्याबरोबर चालते। तर 200 ते 250 आसपास हा पदयात्री आहे। तर आपण अनुभव घेऊया। आता थोडं आरती बाबांची सुरू होईल, पहिले आरती घेऊया, नंतर मग आपण आपला अनुभव नेहमीच आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो नक्की घेण्याचा प्रयत्न करूया। आता बाबांची आरती सुरू होईल थोड्या वेळात। आपण ती आरती कव्हर करून नंतर त्यांचे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत किंवा पदयात्री त्यांच्याकडून नक्कीच आपण प्रवासाचा काय अनुभव आहे तो नक्की जाणून घेऊया। बाबांची आरती सुरू आहे, दुपारची मध्याह्न आरती। मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति जय देव लवती विकराला ब्रह्मांडी माला। विषे खंड काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा। दुनिया जनिर्मळ वाहे दुळदुळा। जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा। जय देव जय शिवशंकरा।
रूप वेची विद्या श्रीपाद होसी विद्या श्रीपाद होसी विद्या नर हरि बनसी विद्या नर हरि बनसी गणगापुरी लीला आरती नित्यानंद राया सगुणा रूपे गोविंदा रूपे गोविंदा परस्मै नारायणादि समर्पयामि केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेवे नमामि अनन्तामुखासा शिवे शेषगाता नमस्कार साक्षात् श्री साईनाथा वाळताने तुझीच सेवा करू काय झाले अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तुझा राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। देवी माते की गणपती बाप्पा। तर सर्वांना ओम साईराम. मित्रांनो, आपण आता दत्तसाई मंदिर, दत्तसाई सेवा मंडळ अंधेरीची पालखी तुम्हाला संपूर्ण आरती पाहायला मिळाली असेल. आणि आपण आपली व्लॉग जास्त करून म्हणजे उत्सव तो बनवतो, त्यावर आपण मुंबईचे पालखी सोहळे देखील कव्हर करतो. आज आपली पालखीचा 4था दिवस आहे आणि आपली पालखी गोटीला प्रस्थान झालेली आहे. पण आपल्याबरोबर एक पालखी सोहळा आहे, खूप मोठा जल्लोषात त्यांचा अगदी मी उत्सव बघितला, हा पालखी सोहळा पाहिला. तर आपण ह्या पालखी सोहळ्याची थोडीफार माहिती घेऊया, कारण आपले भरपूरसे जे ब्लॉग असतात ना, ते आपण यातून पालखी सोहळ्याचे अनुभव सांगतो. तर हा सर्वात मोठा पालखी सोहळा आणि याची आता थोडं आरती झाली, आपण थोडं जाणून घेऊया. तर हे आहेत मंडळाचे अध्यक्ष. तर काका, आपलं नाव सांगा आणि मंडळाचं नाव सांगू. आपल्या ह्या पालखीला, या पद्या सोहळ्याला किती वर्ष झाली आणि साधारण तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव? माझं नाव चंद्रकांत शिंदे. हां. श्री दत्तसाई मंदिर, हां. श्री दत्तसाई सेवा मंडळ रजिस्टर, अंबोली अंधेरी. आमची 2004ला पालखी चालू झाली. हां. आज हे 21वं वर्ष आहे. सध्या तरी त्यावेळेला आम्ही पालखी सुरू केली त्यावेळेला एक 65-66 सभासद होते. हळूहळू पदयात्री वाढत 350च्या वर गेले आणि आता ती संख्या चालू आहे. ओके, म्हणजे आता तुमचं साधारण एक 200-250चा आहे पदयात्री चालणारे आहेत. तर यामध्ये दरवर्षीप्रमाणे याची त्यामध्ये नवीन देखील इच्छुक येतात. तर ते जुने आपले जे पदयात्री आहेत ते नक्की आपला अनुभव म्हणजे त्यांच्यावर शेअर करून त्यांना घेऊन मग जातात. 10 दिवसाचा प्रवास असतो आणि साधारणतः आपण बघतोय हे मंडळी सर्व पूर्ण हे म्हणजे सर्व पदयात्रीच आहेत, सर्व पालखी प्रमुख आहेत. तर आपण आता जे संत बघ आहेत जे म्हणजे पालखी सोहळ्यात यांनी सुरुवात केलेली आहे, दादांबरोबर मुलगा. तर आपलं नाव सांगा आणि काय सांगाल या प्रवासाबद्दल? माझं नाव चंद्रकांत कोळेकर. हां हां. दत्तसाई मंदिर, बोली, अंधेरी पश्चिम. हां हां. स्थानिक या मंडळाचा प्रमुख म्हणून त्यांनी मान्यता दिल्यामुळे मी 13 वर्षापूर्वी सायकल चालू केली. सायकलवरून 13 जानेवारी या टायमाला हे पालखी 2004 मध्ये चालू केली. त्याच्यानंतर हा पुढचा प्रवास चालू राहिला. आता 21 वर्ष झाली. म्हणजे एक छोटं रोपटं होतं आणि त्याचा आता वटवृक्षामध्ये निर्माण झालेलं आहे आणि खूप हा मस्त प्रवास पाहायला मिळाला. तर खूप चांगले म्हणजे असं भजन पण खूप मस्त आलं, म्हणजे आरती खूप छान झाली. तर आपण त्यांनी खूप छान आरती घेतली. तुम्ही काय सांगाल ह्या प्रवासाबद्दल? पहिले तुमचं नाव सांगा. मी 15 वर्षाचा असताना बाबांची पालखी सुरू होती. मी एलिबल सुद्धा नव्हतो की मी पालखीला येईल. तर हे चंद्रकांत शिंदे आणि हे पालखी प्रमुख यांनी मान्यता दिली मला की बाबा
पालखीसाठी येऊ शकतो. आणि तशी आस्ते आस्ते बाबांची प्रचिती यायला लागली. बाबांचा 2च मंत्र आहे, श्रद्धा आणि सबुरी. आज मी पहिलं एक असं नॉर्मल एक फोटोग्राफी स्टुडिओमध्ये काम करायचं. आज माझं स्वतःचं एक फ्रीलान्सिंग पूर्ण बिझनेस आहे. सगळं आज माझं जे पण आहे सगळं वैभव बाबांमुळे. म्हणून कसं आज आम्हाला झाली 20 वर्ष झाली हां पालखीमध्ये. पण प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव आहे. बरोबर. आणि बाबांनी असं केलंय की बाबा हे असे देव आहे की एखाद्याला भूक लागली तर बाबांना लगेच कळतं की बाबा माझ्या पोराला भूक लागली, तर त्याला मला तिकडे जाऊन त्याला काय ना काहीतरी करून त्याला द्यायलाच पाहिजे. म्हणून बाबांनी एकच मंत्र सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी. तुम्ही श्रद्धा ठेवा, तुमच्या सबुरीने सगळी कामं. तर खूप आहेत. आणखीन आपण काय काय जे पदयात्री आहेत त्यांच्यावर जाणून घ्या. काय सांगाल तुमचा प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि साईचरणी नतमस्तक होतो. श्री दत्तसाई मंदिर आंबोली हे एक आमचं परिवार आहे आणि या परिवाराच्या प्रमुखांनी 1 वर्षाचं लावलेलं झाड आज 21व्या वर्षापर्यंत पदार्पण करत आहे. या सगळ्या परिवारामध्ये जवळजवळ 350 ते 400 साई भक्त हे क्रमानुसार प्रत्येक वर्षीना काही प्रॉब्लेममुळे येत नसतात, पण सगळे येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नाना तऱ्हेचे विचाराचे सगळी हाताची बोटं सारखी नसतात, बरोबर, पण त्यांना सामावून घेण्याचं काम शिंदे काका असतील, आमचे राजदादा असतील, आमचे तात्या, हे सगळ्यांना त्याला सामावून देऊन शिर्डीचा हा जो 250 किलोमीटरचा प्रवास आहे, बरोबर, तो कधी न संपावा असं आम्हाला वाटतो. आणि हा आमचा नुसता प्रवास नसून हा आमचा एक सण आहे आणि या सणाची आतुरता आम्ही 13 जानेवारी पासून जी 22 जानेवारी संपते त्याच्यानंतर ह्याच प्रवासासाठी आमचं पूर्ण 365 दिवस ते आम्ही थांबवून ठेवलेले असते. प्रत्येक जणांना 10 दिवस रजा मिळत नाही, पण ती रजा साठावी म्हणून कुठलेही सण आम्ही थोडे साईडला ठेवतो आणि ह्या सणाची आतुरता ठेवतो. आणि हा सण जेवढा मोठा उत्साहाने साजरा होईल ह्या सणाची आम्ही वाट बघत असतो, एवढं मी नक्कीच. हाच मित्रांनो, हाच आपण अनुभव आहे ना प्रत्येक हा पालखी पण देत असतो. कारण ना जर तुम्ही एकदा पालखी सोहळा किंवा पालखी पदयात्रेमध्ये सहभाग घेतला नसेल, नक्की आपला एकदा हा पालखी सोहळा पहा. हा स्वर्गसुखाचा प्रवास देवाच्या सोबत, देवाच्या भेटीला तुम्ही जर एकदा आलात तर नक्की तुम्हाला अनुभव हा घ्यायला मिळेल. आणि त्या सणाची अगदी पालखीनंतर आल्यानंतर ना तुम्ही आतुरतेने वाट पाहत बसणार. आणखीन आपली काही जी पदयात्रे आहेत ती काय सांगू शकतात का प्रवासाबद्दल? मी राजेश विजय सोनवडेकर. आज म्हणजे मला 15 वर्ष झाली बरोबर या पालखीमध्ये. एक माझा अनुभव सांगेन बाबांबद्दल. गेल्या 4 वर्षापूर्वी आमच्यातला एक सहकारी पदयात्री, त्याला बऱ्याच लोकांनी म्हणजे येता येत नाही, तसं माझ्या मित्रांनी सांगितलं, बऱ्याच लोकांनी पैसे दिले होते की ते बाबांच्या पेटीत टाकायचे. कमीत कमी मला वाटतं 1800-1900 रुपये होते आणि ती पुडी होती पेपरामध्ये बांधलेली. आणि सकाळचा आमचा प्रवास चालू झाला. प्रवास चालू झाल्याच्या नंतर बरीच मुलं पुढे गेली आणि नेमका मी पालखीवर असणारा मी मागे राहिलो त्या वर्षी आणि मी एकटाच चालत होतो. आणि मला काय वाटलं की त्या पुढीला मी लाथ मारली. लाथ मारल्यावर मला कळलं त्यात काहीतरी आहे, म्हणून मी ती उचलून बघितली उचलून त्यात पैसे होते. ते पैसे माझ्याकडे ठेवले आणि बाबू दादा आमचे, त्यांना मी सांगितलं, म्हटलं मला असे पैसे मिळाले आहेत. ते बोलले कोणाला बोलू नकोस, आपण एका दोघांना सांगूया. तर त्यांनी एका दोघांना सांगितलं. दुसऱ्या सकाळी ज्या मुलाचे पैसे हरवले होते तो मुलगा माझ्याकडे आला, तो नेमका आमच्याच पालखीतला मिळाला. मग त्याला मी शहानिशा केली, म्हटलं बाबा पैसे तुझ्याकडे तुझे पडलेत, कशा नोटा होत्या ते सांग. त्याने पूर्ण वर्णन केलं, 100च्या एवढ्या नोटा, हे नोटा. म्हणजे एक मला असं म्हणायचंय की आपल्याकडून काहीतरी एक चांगली गोष्ट व्हावी, सेवा व्हावी, म्हणून त्याला ते पैसे दिले होते. आणि त्याचे ते पडलेले पैसे मला मिळून परत ते माझ्याकडून त्याच्यापर्यंत पोहोचावे आणि ते बाबांपर्यंत पोहोचवले. कळलं का? हा म्हणजे शहारा येण्यासारखा अनुभव आहे. म्हणजे बाबांची सर्वांवर कृपा असते आणि नजर असते आणि त्याचा फक्त अनुभव हा प्रत्येकाने घ्यावा. पालखीला आल्याच्या नंतर माझं एकच म्हणणं आहे, हमें तो जाना है उसने बुलाया है. बरोबर. हमें तो जाना है उसने बुलाया है, पालखी का एक बहाना है. हमें तो जाना है उसने बुलाया, पालखी का एक बहाना है. सही दत्त साई वाले सब लोग बाबा का दिवाना आहे. मस्त. ओम साईराम. तर आपण संपूर्ण माहिती घेतली. आता ह्या मंडळाचा हा दुपारचा थांबा आहे आणि दिवस तुमचा 4था आहे, 4था दिवस आहे. 8 दिवसाचा यांचा प्रवास आहे, स्वर्गसुखाचा प्रवास. आज 4था दिवस आहे, दुपारचा थांबा आणि आज दुपारचं जेवण आज इथे होईल आणि नंतर 4 वाजता हे लोक प्रस्थान पुढे रात्रीच्या वडला असणार आहेत. खूप छान माहिती मिळाली मंडळाकडून. आता आपण फक्त या व्हिडिओची जो शेवट आहे तो एक बाबांचा मंत्र घेऊया आणि शेवट करून द्या.
श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका माले, गणपती बाप्पा, ओम साई, जय साई। असेच पालखी सोहळे तुम्ही नक्की बघा, अनुभव घ्या। एकदा हा स्वर्गसुखाचा प्रवास नक्की घ्या तुमच्या जवळ, तुम्ही जवळपास राहणार असाल, तिथून तर पालखी जात असेल, नक्की त्या पालखीमध्ये एकदा जा आणि हा अनुभव घ्या। तर त्याला थांबू येतात मित्रांनो। आता आपला जो हॉल्ट आहे दुपारचा गोटीला, तिथून आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करणार आहोत। तोपर्यंत ओम साईराम, ओम साईराम, ओम साई, जय साई, जय साई, ओम साई। आता दुपारचा थांबा आहे ना, तर यांचं आता जेवण चालू आहे आणि मग दुपारी 4 वाजता निघतील ते। रात्रीचा थांबा इंद्रप्रस्थ लॉज, ओके, इंद्रप्रस्थ लॉज टोल नाक्याजवळ, टोल नाक्याजवळ, गोटी टोल नाका। आता जेवण चालू आहे आणि आता ह्यांचा जेवण साई प्रसाद तुम्ही बघताय ना, तर काय काय तुम्हाला दाखवतो। अगदी आपण सुरुवातीपासून जाऊया। तर भात, त्याच्यानंतर गोळी डाळ आहे, कोबीची भाजी आणि भजी आहे, साई प्रसाद, आणि स्वीटमध्ये गाजरचा हलवा आहे ना। हे सर्व साईचे वगैरे का, हे खूप महत्त्वाचं आहे की आपले हा जो पुन्हा साई पालखी सोहळा असतो ना, तो अगदी पूर्ण म्हणजे एक परिवार असतो। हा एक त्यातला एक परिवार असतो। आपला बाईकवरून असणार, ते पाणी वगैरे देणं असतं, चहा वगैरे देणं, त्यानंतर टेम्पोमधून असतात, त्यानंतर हा संपूर्ण हा जो साई प्रसाद बनवणारे जे आचार्य आहेत ना, ते पण खूप सर्व महत्त्वाचे। त्यामुळे सर्वांचं स्वागत आपल्या हा संपूर्ण साई पालखी सोहळा असतो ना, त्यांना करण्यासारखं असतं। हा अनुभव खूप छान घेण्यासारखा असतो। 7-8 दिवसाचा हा आपला साई प्रवास आहे ना, एकदा या अनुभव घ्या नक्की, वर्षभर तुम्हाला ह्या अनुभवाची नक्कीच आठवण राहील नक्कीच। तर चला जाऊया। हा एक आपण जेवणाचा राहून गेलो होतो, पण नक्की निघता बघितलं तर त्यांचं दुपारचं जेवण पण चालू आहे। खूप मस्त वाटलं भेटून। चला साईराम, साईराम, चला चला।